भाऊ भाऊ आणि बहिणीचं नातं असं एक कणभर पटत नाही आणि क्षणभर कटत नाही, आहे की नाही? आपली म्हण आहे नाही, तुझ्या वाचून कठे ना तुझं माझं पटे ना, आहे की नाही? भगवान परमात्म्याची बहीण आहे सुभद्रा. भगवंत सुभद्रा आहे का बघता? सुभद्रा बोल काय पाहिजे तुला? अगं तुझा भाऊ जगाचा मालक आहे. ते काय आपल्यासारखं होतं का महाराज? हा आता आता आई बाप गेले, बहीण भाऊ जर राहिले ना, महिला मंडळ, भाऊ जर श्रीमंत झाला तर श्रीमंत भाऊ गरीब बहिणीला विचारित नाही महाराज. आणि भाऊ गरीब असेल आणि बहीण श्रीमंत झाली तर बहीण सुद्धा भावाला नीट विचारायला तयार, दोन्ही बाजूने बोलते, म्हणजे मला टेन्शन नाही, की नाही? एकानं पारावर ऐकलं, पारावर गावात पारा असतो का नाही, जिथं 2-4 लोक बसतात, आपलं पारावर ऐकलं, अरे सरकारने सांगितलं अर्धी वाटणी घ्या, अर्धी वाटणी. हे पळतच गेलं घरी. अगं तुझ्या भावाला अर्धी वाटणी मान. ही म्हणते कोणी सांगितलं, कोणचं ऐकलं? नाही नाही बोलणं चाललं होता, सरकारने सांगितलंय अर्धी वाटणी द्या. ती म्हणते ठीक आहे, काय अडचण नाही. माझ्या भावाकडे 2 एकर शेती आहे, मी मागितला तर माझा भाऊ 1 एकर देईल. पण काय, एक काम करा, आपल्याला 10 एकर शेती आहे, आपल्यातली पहिली 5 एकर तुमच्या बहिणीला द्या, तेव्हा मी 1 एकर मागते. पटलं का नाही? यांना पटलं नाही काय? नो पटलं का? ही अशी परिस्थिती आहे महाराज. अरे भाऊ जर श्रीमंत असेल आणि बहीण गरीब असेल, मायबाप गेलेली असेल, तर बहिणीला फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या दिवशी प्रचंड आठवण येत असते बरं का आपल्या भावाची. सकाळपासून म्हणते माझा भाऊ मला फोन करेल का नाही काय माहिती, न्यायला येईल का नाही माहिती, नटून बसते बरं का. कारण तिच्या सगळ्या मैत्रिणी गाडीवर जात असतात ना, महिला मंडळ, सगळ्याच्या सगळ्या निघतात, एक 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 त्या ठिकाणी टाटा बाय बाय करते. अगं तुला नाही जायचं का? ही काय सांगणार, माझ्या भावाचा फोनच नाही आला. छान मेकअप केलेला आहे, दादा माझा न्यायला येईल, बस मी दादाच्या गाडीवर बसून जाईल. आई वडील नाही म्हणून काय झालं, माझ्या भावाकडे मी दिवाळीला जाईल. महिला मंडळ पूर्ण दिवस गेला, दिवस मावळायला गेला, पण भाऊ न्यायला आला. त्या मुलीनं काय केलं, आपल्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त करण्याकरता जवळचं कोणीतरी असावं लागतं. सांगायचं कोणाला? तिला वाटलं सासूला म्हणावं माझा भाऊ आला नाही, कमीपणा माहेराचा आहे, माहेराचा कमीपणा होऊ द्यायचा नाही. माहेराचा कमीपणा होऊ दिला नाही महिला मंडळ. मग संध्याकाळच्या वेळेला खोली लावून घेतली आणि आतमध्ये कागद घेतला, पेन घेतला आणि त्याच्यावर 4 ओळी लिहिल्या. कोणत्या त्या ऐका. ती बहीण भावासाठी लिहिते, दादा गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. नको घरदार, नको पैसा पाणी. काय म्हणते ती मुलगी, काय म्हणते भावाला, दादा तू श्रीमंत आहे, तुझ्या घरचा श्रीमंत आहे, पण ऐक तुझं काही नको, मला तुझी धन दौलत काहीच नको, नको घरदार, नको पैसा पाणी. देवाकडे करते माझ्या दादाच्या सुखाचे विनवणे. सांग मी गरीब आहे, पण सांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. अरे 6 महिने झाले तुझ्या दाजीचं काम गेलंय, मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. दादा सवय नाही रे मला कामाला जायची, 6 महिने झालं मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते आणि हातावरचे फोड बघितले की मला तुझी आणि आई बाबाची खूप आठवण येते. तू नको वाईट वाटून घेऊ, जाऊ दे माझ्या नशिबात गरिबी आहे,
नशिबाचा भाग आहे, तू नको टेन्शन घेऊ. पण दादा खूप फोन केले रे तुला, तू उचलत नाही फोन म्हणून वहिनीला फोन केला. तू उचलत नाही फोन म्हणून वहिनीला फोन केला. रॉंग नंबर म्हणून तिनं माझा फोनच कट केला. जाऊ दे, तिला तू काही नको म्हणू, फक्त मला सांग तुला मी कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. आणि पुढचं जे वाक्य आहे हृदय पिळवटून टाकणारं वाक्य आहे महाराज. पुढं ती बहीण म्हणते, दादा आई बाबा गेले, घर पोरक झालं रे माझं. आई बाबा गेले, माहेर पोरक झालं, चप्पल सोडायला जागा नाही राहिली. आई बाबा गेले, माहेर पोरक झालं, त्यांच्या आठवणीचा आभाळ आज माझ्या डोळ्यात आलं. वाईट वाटतं मला, वाईट वाटतं मला. शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ, पण सांग तुला मी कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. दादा नको घरदार, नको जमिनीची वाटणी. काय म्हणते बहीण महिला मंडळ? नको घरदार, नको जमिनीची वाटणी, सुखानं खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी. दादा साडी नको घेऊ, साडी नको घेऊ, 2 घास घाल जीव. साडी नको रे मला तुझी, अरे पीस सुद्धा नको. अरे नको घरदार, नको जमिनीची वाटणी, सुखानं खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी. साडी नको घेऊ, 2 घास घाल जीव. साडी नको घेऊ, 2 घास घाल जीव. दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. ही आपली अवस्था, ही जगाचा मालक द्रौपदीचा, सुभद्रेचा द्रौपदीचा भाऊ आहे महाराज कन्हैया. स्वतःच्या बहिणीला म्हणतो, सुभद्रा अगं तुझा भाऊ देव आहे, बोल तुला काय पाहिजे. काय मागणं मागितलं महाराज सुभद्रेनं? सुभद्रा म्हणते, कन्हैया, कान्हा, कृष्णा, माझं मागणं आहे रे तुला. वय झालं की कप, वात आणि पित्त हे उफाळून येत असतं, काही कळत नाही माणसाला. देहात अडकून राहतो माणूस. कधी खोकला येतो, कधी डोकं दुखतं, कधी गुडघे दुखतात, कधी उलट्या होतात. देवा त्यावेळेला तुझा विसर पडतो. फक्त एकच काम कर, काय त्या शेवटच्या क्षणाला मला तुझा मला विसर नको पडू देऊ देवा.